शुभ सकाळ अनया. अनन्या, तुला प्रार्थना पाठ आहे बाळा? नाही. एक कडवं, पहिलं कडवं तरी येतं. आवाज खूप कमी येतो तुझा, थोडासा आवाज मोठा करते का? पहिलं कडवं येतं. मला ओके, चालेल. मग आज प्रार्थना म्हणशील? हम्म? हो. आणि जिथे चुकेल तिथे मी सांगेन. ओके, हा. चालेल. थोडा वेळ आपण वाट बघूया, सगळे जेवण झाले व मी सांगतो, मग सुरू करा. नमस्ते सर. नमस्ते, शुभ सकाळ तनुष. शुभ सकाळ. मी जस्ट माझ्या लॅपटॉप वरनं कनेक्ट होतोय का चेक करतोय, 2 मिनिटात. आपण तोपर्यंत सगळे जॉईन पण होतील. मागे जा, मागे झाले. कोणाला काही सांगायचंय? शुभ सकाळ सर. नमस्कार, शुभ सकाळ. नमस्कार. तुमच्या मागच्या क्लासमध्ये सर काय घेतलं होतं? मी absent. सर. सर. बोल तनुष, काय म्हणतोय? मागच्या क्लासमध्ये काय घेतलेले? मी अब्सेंट होतो. मी ग्रुप वरती पाठवले बाळा, 1 ते 20 अंक घेतले होते अंकात आणि अक्षरात. ओके, तू आणि काय? गृहपाठ पाठवलाय का? हो सर. हा, मग तेच होतं, तेच शिकवलं होतं. ठीक आहे.
सर कोण बोलतय? मी प्रार्थना बोलू शकते का? हा, बोलू शकते बाळा. इरा, तुला येते पूर्ण प्रार्थना? हो. ओके, छान, गुड. तर अनन्या पण म्हणते. ओके, तुम्ही दोघी सोबत म्हणा. तिने सुरुवात करू दे अनन्याने, आणि मग तिचं एक कडवं झालं की नंतर मग तू कर. चालेल? कारण तिला पहिलेच कडवं म्हणता येत असं म्हणते. ओके. हो. अनन्या, अनम्यूट कर आणि प्रार्थना सुरू कर बाळा. आमची प्रार्थना हा, सूट. हेच आमचे वागणे म्हणायचं शिस्त. मानसाशी मानसा समबागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे भाषा जेस सारी संपुटे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुटे अडपटा पसरोपचाब शुद्धते ते जाणणे मानसारी मानसाशी मानसा समभागणे हीच आमची प्रार्थना हो बताई ताटला अंधार दुःख चाचरी सूर्य सत्या सावड्या उगवेत आरी खातरी तुवरे ते दबाला काचप्याते जागरे मानसानी मानसाशी मानसा समभागणे हीच आमची प्रार्थना लाभे आयुष्य चितकी देताय चांगले पाऊले आलो पुढे जाबले ते संपरे पुढे चालो पुढे. तू श्वास राहता तो टोपुटा पाला परे मानसानी मानसाशी मानसा समभागणे हीच आमची प्रार्थना. आणि पूर्ण व्यवस्थित म्हणाली. ओके. एखाद दुसरी ओळ इकडे तिकडे होते, एखाद शब्द. ओके इरा, छान आहे. अनन्या, बघितलंस ना इराने कशी पूर्ण तिन्ही कडवे म्हटले. ओके, त्याप्रमाणे सगळ्यांनी पण पाठ करायची. ओके, छान. इरासाठी क्लॅप करा सगळ्यांनी. छान प्रार्थना. धन्यवाद. तर मागच्या वर्गात आपण 1 ते 20 अंक घेतले, बरोबर, अक्षरात. तर
मी बघितलं 3-4 जणांनीच होमवर्क पाठवलाय. बाकीच्यांनी होमवर्क का नाही केला गृहपाठ? तनुषचा गृहपाठ आलाय, ऋत्विकचा आलाय. ओके. ऋग्वेदचा आलाय. बाकीचे का गृहपाठ करत नाहीत? काय अडचण आहे? मी पाठवला. सरितने पण पाठवलाय. हो. मी पण पाठवलं. हो, इराचा पण आहे. मी ज्यांनी नाही पाठवलं त्यांच्याबद्दल बोलतोय. का नाही पाठवत बाकीची मुलं? तुम्ही गृहपाठ केला तरच तुमची छान प्रॅक्टिस होईल. ओके. कारण आपण वर्गात एकदाच होतो आपलं, बरोबर? आणि सगळ्यांकडनं सगळं रिव्हिजन पण करून घेता येत नाही, बरोबर? कारण प्रत्येकाला रिव्हिजन, बरोबर? पण तुम्हाला जर सगळेच अंकांची सगळी रिव्हिजन व्हायची असेल तर गृहपाठ करणं गरजेचं आहे. ओके. सगळ्यांनी गृहपाठ करा. ओके. तो महत्वाचा आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला व्यवस्थित शिकता येईल. अदरवाईज शिकवलेलं सगळं विसरून जाईल क्लासमधनं. चला, तर आज आपण काय करूया? आपण अंकात आणि अक्षरात अंक, बरोबर? पण आपल्याला अडचण येत होती अंक म्हणताना किंवा ते उच्चार कसं जे आपण अक्षरात लिहिले अंक ते उच्चार करताना. तर आज क्लिअर करायचे आणि मराठीचे सगळे शब्द कसे वाचायचे. ओके, हे छानपैकी शिकूया. एकच मिनिट. बोर्ड दिसतोय सगळ्यांना? हो. हा. ओके. तर आपण जे स्वर शिकले, बरोबर? ते स्वर आणि जे काही व्यंजन शिकलेत, बरोबर? त्या व्यंजनांना स्वरामध्ये मिक्स केलं वेगवेगळे उच्चार होतात. ओके. जसं की क हे पहिलं व्यंजन, बरोबर? त्या क हा शब्द म्हणताना क येतं बघा, बरोबर? क जेव्हा आपण क उच्चार करतो क त्यामध्ये अ येतं शेवटी, बरोबर? म्हणजे प्रत्येक व्यंजन जेव्हा आपण उच्चार करतो, जेव्हा सगळ्यांची आपण नावं वगैरे म्हणतो, तेव्हा त्यामध्ये व्यंजन आणि स्वर हा येतच असतो. आपले जे स्वर आहेत, आपण 14 स्वर शिकलेले आहेत, त्या 14 पैकी कुठला तरी एक स्वर प्रत्येक उच्चारामध्ये येतच असतो, प्रत्येक व्यंजनाचा उच्चार करताना. जसं की आपण शब्द आहे काका, बरोबर? काका, बरोबर? सावकाश म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल. क मध्ये आ मिसळला, आ स्वर मिसळला की त्याच क चा काय होतो? का, बरोबर? काका. तसंच त्या क वरती वेलांटी दिली की त्याचं होतं क ला पहिली वेलांटी दिली रस्व की, बरोबर? तर ते कसं होतं, ते कसे उच्चार करायचे हे आपण शिकू. म्हणजे एक एक व्यंजन घेऊया आज क आणि त्याच्या थोडी व्यंजन घेऊया आणि त्यात स्वर मिक्स केले की कसं होतं ते आपण शिकूया. ओके. आता पहिलं व्यंजन घेतलं क, बरोबर? क म्हणजे कसं असतं दिसतंय का? नाही. आता दिसतंय? ओके. हा, हा क म्हणजे हलंत असतो आणि त्याच्यामध्ये जर असा आपण अ मिक्स केला तर तो होतो क अधिक अ म्हणजे क असं होत. याच क मध्ये आपण आ मिक्स केला. आता आपण म्हणजे होणार आ. ओके. आता जे क ला आपण ई मिक्स करू क मध्ये, म्हणजे क आणि ईचा उच्चार करायचा. म्हणजे होणार क अधिक की, बरोबर? असे उच्चार करायचे. की की हा छोटा उच्चार होतो. रस्व असतो की म्हणजे पटकन होतो. जसं का किंमत म्हणजे आपण खूप ताणत नाही ती
आणि दीर्घमध्ये कसा उच्चार लांब होतो, दीर्घ असतो दीर्घई. तसं आपण पुढचा शिकूया. दीर्घई क अधिक ई बरोबर त्याला लिहितात असं ई. ओके. तर हा की असं म्हणतो आपण, आणि हा की असा दीर्घ मोठा उच्चार होतो, जसं की काकी. ओके. आणि किंमत किंमत म्हणताना आपण कसं कन संपवतो त्याला, बरोबर, त्या ईला तो असतो रस्वी दीर्घ. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी असं म्हणतात. आलं लक्षात? आपण सगळे स्वर असं मिक्स करायचे. क अधिक अ क, क अधिक आ का, क अधिक की, क अधिक दीर्घई की, क अधिक ए कै, के अधिक आय कै, कै. ओके. आय मिक्स केला, त्या क मध्ये ओ मिक्स केला, क अधिक ओ को, क अधिक औषधाचा मिक्स केला, काय होणार? कोण सांगू शकेल? काओ. सर बरोबर. सर मला काय दिसते? कोण बोलतंय? सर आवाज नीट नाहीये. नाही, नाव सांग तुझं. मला काय दिसते? अंकिता बोलता. सर सर तनुष बोलायलोय. हा बोल सर काय तुमचा सांगायचं? आवाज बरोबर येईना, मध्ये मध्ये अडकाले. आवाज सर बरोबर येत नाही माझा. साध्या ओके. मला नाही दिसते. अद्या तुला दिसत नाहीये. एकच मिनिट बाळा. सर आवाज नीट नाहीये. येतोय आवाज मध्ये मध्ये. एक मिनिट हा, मी बघतो, मी चेक करून घेतो. सर तुमचा आणि आवाज ब्लर दिसतंय का? नीट नाही आहे. ठीक आहे, मी काय करतो, बहुतेक लॅपटॉप वरनं इश्यू येतोय. ओके. मी मोबाईल वरनं कनेक्ट करतो आणि आपण बघूया. एकच सेकंद आहे मला. नेट कनेक्शनचा इश्यू आहे बहुतेक. ओके. लॅपटॉप वर कनेक्ट होताना थोडासा इश्यू येतोय. एकच मिनिट. आवाज वेगळे यायला लागले. एक मिनिट, मी लॅपटॉप वर कनेक्ट करतो. आता येतं व्यवस्थित? येते आता व्यवस्थित. आणि दिसतंय पण व्यवस्थित? हा दिसते. ओके, चालेल. मग मी लॅपटॉप वरनं डिस्कनेक्ट करतो आणि आपण मोबाईल वरनं कंटिन्यू करतो. ओके. एकच मिनिट द्या मला. सर इथे मी ओके. बाकी सगळ्यांना आता म्यूट करा, बोलू नका. ओके. आता दिसतंय व्यवस्थित? मी काहीच नाही केली असं होतं. ओके. चला, तर आपण कुठपर्यंत आलो होतो? ई पर्यंत. ओके. आणि ए आय हे पण आपण शिकलो. तर एक एक आपण आता परत घेऊया. मी उच्चार करतो, लिहितो आणि एकेकाने अनम्यूट करून ओळखा. ओके. सर माझं लिहिणं झालं.
लिहून झालं? आधी आपण शिकूया. ओके, एक एक उच्चार करायला शिकूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाचता येईल. लिहायची गरज आहे, सगळेजण लक्ष द्या. आता फक्त लक्ष द्या, म्हणजे कसं एकदा कळालं काय आहे ते की मग आपल्याला वाचायला आणि याला सोपं आहे. तर पुढचं कसं होतं? क क का पा की पी आणि दीर्घ वेलांटी की. नाही तसं नाही बेटा. क प्लस क ओके, त्यांनी कसं लिहिलं असंच लिहिलेलं का? मला दिसत नव्हतं पहिला, आता दिसतंय. तू लॅपटॉप वर तुम्हाला दिसत नव्हतं. तर ठीक आहे. आता लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, आणि म्यूट वरती राहा. मी एकेकाला अनम्यूट करेन, त्यांनीच फक्त बोला. ओके, बाकीच्यांनी म्यूट वरती राहा, कारण मग डिस्टर्ब नाही होणार क्लास. ओके, तर पुढचं ई पर्यंत शिकलो आपण. तसंच क प्लस ए बरोबर होतं के. क प्लस आय आणि हे मात्र येताना ही जी उभी रेषा असते त्याच्याच डोक्यावरती उद्याची दोन्ही. ओके, काय आहे? आता तनुष तू अनम्यूट हो. ओके, आता मी पुढचं तुला विचारतो तनुषा. के काय पर्यंत आपण झालं? क अधिक उ, हे काय होईल? नाही, क अधिक उ काय होईल? क मध्ये उ, कु. ओके, क अधिक उ, कु. आता दुसरं उ घेऊया पुढचं. ओके, हे काय होईल? क अधिक दीर्घ उ, जसं हे कु आणि हे पण कूच होत. फक्त उच्चार, दीर्घाचा उच्चार लॉंग होतो कू असा, आणि ह्याचा कू. ओके, जसं की कुत्रा, त्याचा उच्चार कसा होतो? पहिला उकार येतो कुत्रा, म्हणजे लगेच थांबतं कुत्रा. आणि कुंकू, बरोबर, कुंकू असा पण दीर्घ बनतो, उच्चार लांब होतो. त्याप्रमाणे तो रस्वाली इंग्लिश दीर्घ. मध्ये पण आपण कू म्हणते. इंग्लिश मध्ये ऱ्हस्व दीर्घ असं नसतं बाळा. इंग्रजीमध्ये कसं त्यांचे स्टँडर्ड आपले लेटर्स असतात ते त्याप्रमाणे, आणि त्यांचा उच्चार पण बऱ्याच वेळा शब्दात बदलतो. पण आपल्या मराठी आणि हिंदीमध्ये देवनागरी लिपीमध्ये कसं होतं की हा जो उच्चार असतो आपला, तो 100% सेम उच्चार सगळीकडे होतो, कुठेच उच्चार बदलत नाही. जसं की इंग्लिशमध्ये कसं जीओ गो होतं, डीओ डू होतं, बरोबर, म्हणजे तो ओ असला तरी उच्चार बदलतो. पण आपल्या मराठी भाषेमध्ये तसं कुठलंच बदलत नाही. जो उच्चार जिथे जिकडे हा येईल तिकडे तो सेमच उच्चार राहतो मराठी देवनागरी. ओके, तर आपण 14 स्वर सगळे घेऊया. ओके, क का की झालं. त्यानंतर पुढचे कू उ,
दीर्घ कू. ओके. आता सगळ्यांनी लिहायला सुरू करा. क, का, की, कू, कू. ओके. Recording in progress. एकच मिनिट द्या मला. जस्ट लिहून झालंय बऱ्याच जणांचं. ओके, ठीक आहे, आपण पुढचे घेऊया. सगळ्यांचं होऊ द्या लिहून तोपर्यंत. ओके. त्यानंतर के अधिक ऐ. के आणि काय. ओके. हे 8 अक्षर लिहा. त्याच्या पुढचे आपण घेऊया. हा, बोला, काय म्हणते. हा, बोल पुढे काय म्हणतेस. दिसते का? हो, सगळ्यांना दिसतंय. तुला दिसत नाहीये का? तुझं लिहिलेलं बरोबर, तुझं लिहिलेलं बरोबर. हे तिने लिहिलेलं बरोबर आहे का सर, ती विचारते. एकच सेकंद, मला स्क्रीन हे करावं लागेल. मोबाईल वरती तो. आता हे सर लिहितात ते. हा, बरोबर आहे. तू क आणि का लिहिलाय ते बरोबर आहे सध्या. ओके. पण आता आपण तसे घेतले ना, तर त्यानंतर तू असं लिही. म्हणजे प्रत्येकाचा उच्चार आपल्याला विदाऊट ते अधिक आणि प्लस लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्टली असा उच्चार करता आला पाहिजे. आता क, का, की, कू, कू, के, काय. जी सगळी दीर्घ अक्षर आहेत त्यांचा उच्चार असा थोडासा मोठा होतो. ओके. सर, बोल राजविका, काय म्हणते. मला पहिल्या लाईनीचा सगळ्यात शेवटचं वाक्य दिसत नाहीये. सगळ्यात शेवटचं अक्षर दिसत नाहीये. नाही. बरोबर, आता दिसतंय. हा. ओके. हे 8 झाले सगळ्यांचे. क, का, की, कू, कू, के, काय. आता आपण पुढचे घेऊया. ओके. क अधिक ओ, क अधिक आओ, क अधिक ओ. ओ जर मिसळला तर काय होणार. क अधिक क बनता ओ म्हणायचं. को. त्यानंतर आओ मिक्स करूया आपण क मध्ये. आणि लक्षात ठेवा दोन्ही मात्रे याच रेषेवरती उद्याची उभी रेषा. ओके. कौ, जसे आपण कैला दिले त्याच्याच कौला पण याच रेषेवरती उद्याची, जी आपण काढायची रेषा. ओके. दिसतंय ना सगळ्यांना. को, कौ, हो. कम. क मध्ये आम मिक्स करूया आपण. वरती अनुस्वार. कम
आणि कहा. कहा. बरोबर. अरे చాలా ओके. आणि जे 2 इंग्रजी प्रमाणे आले होते. हा तनुष, 1 मिनिट थांबा. शेवटचे 2 राहिले. ओके. शेवटचं अक्षर दिसेना. हा थांब 1 मिनिट दाखव. येतं हा आता. आता दिसलं. हा. आणि शेवटचे जे इंग्रजी याच्याप्रमाणे आले होते. क च्या डोक्यावरती अर्धाचंद्र क्या आणि ग ला काना देऊन त्याच्या डोक्यावरती अर्धाचंद्र का. ओके. मी सगळे अक्षर म्हणतो, माझ्या मागे सगळ्या, त्यानंतर आपण एकमेकांचं डिव्हिजन घेऊया. ओके. सर लिहा बाकीच्याने. क्या आणि को पण आला. हा क्या आणि क पण. ओके. तर पहिल्यापासून कसं होती. क, का, की, की, कू, कू, के, कै, को, काओ, कम, कहा, आपण काऊ कावळा क्या, म्हणतो. का. ओके. ठीक आहे. असे आपण आता एक एक व्यंजन पुढचं घेऊया आणि त्याचं पूर्ण करूया. आता लिहायचं नाही, सगळेजण फक्त म्हणूया. ओके. सगळे लिहायची गरज नाही. एक क लिहून घेतला, बाकीचे आपल्याला लिहिता येतील. ओके. झालं सगळ्यांचं लिहून. हो कोणाकोणाचं सर. बाकी आहे लिहायचं. हो सर, माझं लिहिणं झालं. ठीक आहे. म्यूट कर. म्यूट कर. तर आपण ओरली रिव्हिजन घेऊया. स्वरित तुझं झालंय ना लिहून. हा. हा. चल आता तू माझ्या मागे मागे म्हण. क चा उच्चार आपण सगळे म्हणूया. ओके. क, का, क का की की, की कू, कू कू, के कै कै, कौ को, कौ, कौ कम, कहा, कहा क्या क्या को. आणि का. ओके. तसंच ख. आता ख पासून म्हणूया आपण. ओके. ख, खा, ह खा खी खी, खी खी, खू, खू, खू खे, खे खे, खाई खो, खाऊ खौ, खाऊ खाऊ खम, खा, खम खा ख्या खो. ख्या आणि खा. ओके. आपण आता ग. पुढचं व्यंजन आहे ग. खायला ग म्हणते. पासून घेऊया आणखी. ओके. ग, ग पासून म्हणतात. ग गा, गा गी, गी गी, गी गुगू, गु गु गे, गे गए, गई गो, गौ, गो गौ गम, गम गहा गहा आणि ग्या क्या आणि ग. ग. या ओके. गाईला गाई गाई म्हणते. गाय गाई. आता मी उठो. ओके. ते मीठ कर. तनुष तुझं लिहून झालंय. तनुष आवाज येतोय. अनम्यूट कर. सर काय लिहून झालंय. हे कक्का किक्की लिहून झालं तुझं क पर्यंत. हा झालं. हा चालेल. आता आपण पुढचं अक्षर घेऊया मग. ओके. स्वरितने कुठपर्यंत म्हटलं. ग पर्यंत म्हटलं. त्याच्या पुढचं व्यंजन कुठलंय. क, ख, ग, घ. ग घ आहे ना. घ ग घराचं. ओके. तर घच म्हणूयात आपण. घ, घ. घा, घ घा घी घी घू घू घे, घे घे, घाई घो घो. गहू गम घा घ्या ग. बरोबर. आणि त्याच्यानंतर आहे त्याच्या पुढचं व्यंजन आहे
च. जे शेवटचे व्यंजन येतात ना ग ञ त्यांचं होत नाही. ओके, त्यांना काना मात्रा उकार नसतो, पण बाकीच्या सगळ्या व्यंजनांचं होतं. ओके, च च म्हणून दाखव आता. च चा च चा ची ची चू 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 चे चू चे 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 बाकीच्यांनी नका चई म्हणायला. ऋग्वेद चो म्यूट कर. चो चौ चमचा चे चो. हा, असं म्हणजे आता फास्ट म्हणशील तर कसं म्हणशील? च चा ची ची चू चू चे चै चो चौ चम चहा च्या आणि चॉ. ओके, ऋग्वेद अनम्यूट कर. पुढचं व्यंजन कुठलंय च च्या नंतर? चा छ. छ बरोबर. हा तर छ च म्हणून दाखव. च चा ची ची चू चू टू चू छे चे छै चै चो चाव छाव हा चाव छम चहा चहा आणि छ्या आणि छॉ. चा चा. ओके, त्याच्यानंतर पुढचं कोणतं व्यंजन आहे? च थ ज. ज च म्हणून दाखव. ज ज चा. ज जा जी जी जू जू जे जाई जय जो जाव जाओ जाव जम जग जाहा जहा. ओके, सरांकडे बघायचं सांगताना. सा सा नाही आणि नंतर झ्या आणि झॉ. असं होईल. जा गुड. आणखी कोणाचं झालंय सध्या? अनम्यूट कर. आता तू ट अक्षर घे. ओके, पुढचं व्यंजन ट. ट पासून म्हणून दाखव. अनम्यूट कर. तू म्यूट वरती आहे सध्या. हा, ट ट ड ड नाही नाही तसं नाही बाळा. हे बघ आपण कसं शिकलो आता, सगळे व्यंजन मिक्स करायचे ना. ट टा ट टा टी 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 तू टू तू टू टे टै ते ताई टो टौ तो ताऊ ट टम टहा तब तहा ट्या आणि टॉ. त्या आणि तो. ओके, आता ठ च म्हणून दाखव. ठ ठा ट था ठी ठी टी टी ठू ठू ठे ठै ए आय नाही ठे ठै ए ताई ठो ठौ तो ताऊ ठम टहा तब तहा ठ्या आणि ठॉ. त्या आणि तो. हे असं पटपट म्हटलं की खूप मजा येते. छान. आणि पाठ करायचं सगळ्यांनी सगळ्या व्यंजनांचं. ओके, ओके. आता कोण बाकी आहे? आरुष. आरुष अनम्यूट कर. ऋत्विकचं पण बाकी आहे. हो, आरुषच्या नंतर ऋत्विकचं घेऊ. माझं पण. हा हो अनन्या तुझ्याकडे. आरुष सर माझं पण बाकी आहे. हो हो, मी सगळ्यांकडे घेऊया. आपण सगळ्यांची नंबर घेऊया. तर आपण आता होतो ठ मध्ये. बरोबर, आता ड. आरुष ड च सुरू कर. ड ड नि बाराखडी सुरू कर. ड डा ड डा डी 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 असं. ह्रस्वचा डू छोटा घ्यायचा डी आणि डी. दीर्घाचा मोठा उच्चारायचा म्हणजे लांब. डू ड डा डू डी 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 डू डू ड डू 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 डे डाय डे डै डो डव डम डम डा. डा डॅ आणि डॉ. डा डॉ ओके, त्याच्यानंतर काय येणार? ढ. आता ढ पासून ढ अक्षरापासून म्हण. ढ ढा ढा
ढी 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 ढी, ढू ढू ढऊ, ढू ढू ढू, ढू ढू ढे ढू ढे, ढाऊ ढे अजून ढे ढो ढव, ढो ढाऊ ढम ढमढा ढहा आणि ढ्या आणि ढॉ. ओके ऋत्विक पुढचं अक्षर घे. म्हण त न ता हा, ती ती नू नू तू तू बसते. त्रु नाही न म्हणतोस ना. नू नू सर तो न तच नाही म्हणतोय तच म्हणतोय तो तच म्हणतोय. नाही हा. न तर घे ना बाळा. नच ण, येतं. ण, हम्म? ण, न न ना हम्म, नी नी हम्म. नू नू ने ने नै नाही नो नऊ नम नहा न्या आणि नैनो नॉ. हम्म. आता त घे हा पुढचा अक्षर. पुढचं वेग. क तच. ता ती हम्म. ती तू तू त ते ते तै ते तई तो तऊ थांब था हा कधी कधी बस. समता आणि त्यात बरोबर. ओके आता म्यूट कर. राजविका अनम्यूट कर. आता थ पुढचं अक्षर. ओके सुरू कर. थ था थ था थी 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 थू 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 थे 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 थो 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 थम था थम था थ्या थॉ. था था मज्जा येते ना. आता द दा दरा दी दी दीदी दू दू दूधू दे 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 दो 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 दम दा दमदा द्या द. दा दा आता इरा अनम्यूट कर. ओके इरा पुढचं अक्षर घे तू. ध हा ध पासन म्हण. ध धा द दा नाही ड नाही ध ध ध ध धनुष्याच. ओके ध धा ध धा धी धी दीदी धी 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 धू धू दूधू धू धू. दूध तू ड म्हणते. ए तू ड म्हणते. ध ध धनुष्याचं सुरू आहे. ध ध हे बघ हा ध ध धुणे धुणे आपण हात धुतो ना ते हा धुणे ते ध. ठीक आहे धू धू ठू ठू हा धे धै दे धई धो धौ दो ढऊ धो धौ काय धो 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 म्हण सर सांगतोय ना धो धो धो. तू ढो होत तुझा उच्चार ढ येते. धो धौ दो डऊ धमधा दबधा ध्या आणि ध धप्पा म्हण धप्पा. आणि ध्या ध. ओके आ ओ ध्या ध ध्या ध्या ध. आता पुढचं अक्षर घे. न घे न ना न ना द दा नी नी दीदी नू 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 दूधू ने नै ने नाही दे दई नो नौ दो डऊ नम नहा दबदहा न्या आणि नॉ. न्या आणि न द्या आणि दो नॉ नॉ कुठे येतं. आपण मोबाईल फोन लावला आणि त्याला फोन लागत नसेल तर काय म्हणतो. नॉट रिचेबल. बरोबर नॉट तो नॉ. ठीक आहे म्यूट कर. आता कोण बाकी आहे. विराज अनम्यूट कर.
हा विराज, पुढचं अक्षर घे. प पा प पा पी 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 पू 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 पे पै पे पो पौ पो पाऊ पम पहा पहा प्या आणि पा. प्या प प. आता पुढचं अक्षर फ. फ फा प फा फी 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 फू 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 फे फै फे फे फो फौ फो फाऊ फम फा पम पा फ्या फॉ प्या फॉ. फो अनन्या, तुझं बाकी आहे ना, अनम्यूट कर. हम्म. आता पुढचं अक्षर घे. ब. ओके. ब बा बाबा बी बी बरोबर. बू 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 बे बै पे बै बो बौ बू बंबा बंबा ब्या बॉ. बो आता पुढचं अक्षर भ. भ भा बाबा भी भी बेबी भू भू बू बू भे भै बेबे भो भौ अबो बाबू भंभा बंबा म्हणतो नाही बसू. बा आणि आणि भॉ. बो बरोबर, करेक्ट. सगळ्यांचं झालं. सगळ्यांची 2-2 अक्षर म्हणून झाली. कोणाचं बाकी आहे? ओके बाबा आलो सगळ्यांचं ना झालं ना? दिसेल कसं. साराचं बाकी आहे. ओके. कोण आहे सारा? म. म अक्षर घे. म मा मा मी 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 मू मू मी 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 मू 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 मे मै मैं मो मौ मो माओ मम्मा मम्मा म्या आणि मॉ. म्या मो त्या पुढचं आहे त. एका त अक्षराचा एक घे सारा. ओके. त ता त ता तू म्यूट करतेस सारा. अनम्यूट कर म्हणजे तुला म्हणता येईल. ओके. त ता तो ती 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 तू 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 ते तै ते तो तौ तो तम तहा तम तहा त्या तॉ. त्या तो असं. हे सगळे असं एकेका व्यंजनामध्ये आपण स्वर मिक्स केले की असे वेगवेगळे उच्चार होतात आणि त्यापासून सगळ्यांची नावं पण होतात. आपली नावं जी आहेत ना सगळ्यांची तुमची. ओके. आता तनुषचं नाव. तनुषच्या नावामध्ये काय काय येतं? त न मध्ये उ मिक्स केला. नू आणि षटकोनाचं तनुष. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना तुमची नावं लिहिता आली पाहिजे. ओके. असं उच्चार केला की त्याच्यामध्ये कुठला स्वर मिक्स करायचा आणि त्यानुसार हे करायचं. आता एक मजेशीर अक्षर आहे. ओके. ह. तनुष अनम्यूट कर आणि ह ची म्हणून दाखव. हा ह हा ही ही हू हू हे 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 है. हो हम आहा है हो. आता हेच सगळ्यांनी म्हणा. हा ची भाराकडे म्हणा. बघा कसा हसू येतो. ह हा ही ही हू हू हे है हो हो हम हा आणि हा.
मजा येते की नाही ह ची बाराखडी म्हणताना? के के कु के के कु कु काका के के क्या को क क ओके के के कु कु तर असं सगळ्यांनी पूर्ण हे करायचं. ओके, तर क पासून झ पर्यंत म्हणजे क ख ग घ च छ ज झ या सगळ्यांची बाराखडी अशी म्हणजे कक्का किक्की लिहून आणायची. ओके, सगळ्यांनी फक्त 8 अक्षर. पूर्ण सगळे अक्षर ज्यांचं सगळं पूर्ण होईल ते सगळं करू शकतात, पण 8 तरी कमीत कमी गृहपाठ म्हणून आजच्या वर्गात. ओके हो आतो ओके, तो असेल गृहपाठ क पासून झ पर्यंत. ओके, सगळे व्यंजन मिक्स करून म्हणायचं आणि उच्चार करायचा. ओके, म्हणजे पाठ होईल. आता आपण नाव घेऊया. राजविका अनम्यूट कर, बाकीचे सगळ्यांनी म्यूट मध्ये राहा. राजविका अनम्यूट कर. राजविका दिसत नाहीये. राजविका आहेस का तू? ओके, इरा अनम्यूट कर. इरा अनम्यूट कर. हा इरा, आता तुझं अक्षर, तुझं नाव कसं होतं बघ. ई बघ, ई. रस्वई की दीर्घई? दीर्घई, बरोबर. ई. आणि पुढचं अक्षर घेतो आपण र, बरोबर. र ला आची मात्रा रा, बरोबर. कसं बनतं? इरा. इरा आलं ना? हो. आलं. र मध्ये आची मात्रा आणि ई दीर्घ इरा, बरोबर ना? इरा असं. हा, असं तुझं अक्षर बनव. आता तुला लिहिता येतं ना मराठीत ना? आलं ना आता? जमलं? असं लिहायचं. ओके हो. ओके गुड. आता राजविका अनम्यूट कर. स्वरित कसं करायचा? स्वरित येऊया. हा, त्वरित पण आपण येऊया. सगळ्यात हा. त्वरित मध्ये जोडाक्षर येतं. आधी आपण ज्यांच्या जोडाक्षर नाही त्यांची घेऊया आणि मग जोडाक्षरांकडे येऊया. ओके, जोडाक्षर आहे तुझ्या ह्याच्यात, जोडाक्षर आहे. ओके, सांगतील आपल्याला. सांगूया आपण. मी घेतो तुझं. ओके, राजविका अनम्यूट कर. आता राजविका तुझं नाव बनवूया आपण. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. कसं बनतं नाव तुमची? राजविका. तर राजविकाचं नाव कसं बनणार? राजविका र, बरोबर. त्याला आची मात्रा रा, बरोबर. ज, त्यानंतर काय येणार? ज. त्याला कुठला काना मात्रा आहे? नाहीये. राज, त्यानंतर वी, वला पहिल्या ईची मात्रा म्हणजे हे व आणि त्याला पहिल्या ईची मात्रा राज वी. आणि त्यानंतर काय येणार? का का. कला आची मात्रा. कशाची मात्रा येणार? आ आ, बरोबर. आची मात्रा अशी देतो आपण. म्हणजे काय होणार? राजविका झालं. आलं लिहिता छानपैकी? कळालं कुठल्या कुठल्या मात्रा येतात? र मध्ये आची मात्रा, व मध्ये ईची मात्रा आणि क ला आची मात्रा. राजविका. ओके, आता लिहिशील तुझं नाव छानपैकी? छान, गुड. विराज अनम्यूट कर. आता विराजचं लिहूया. ओके, आता सांग विराज, तुझ्या नावामध्ये काय येईल पहिल्यांदा? व, बरोबर. विराज विराज, त्याला ईची मात्रा, बरोबर. पहिल्या ईची मात्रा वी, बरोबर. पुढचं अक्षर कुठलंय? र. र ला आची मात्रा रा, वीरा. आणि नंतर काय येणार? ज, विराज. ओके, आलं सर लक्षात? माझं नाव पण लिहा. हो हो, तुझं पण घेऊया. ओके, आता आरुषचं घेऊया, नंतर तनुषकडे येऊया. ओके, आरुष अनम्यूट कर. तुझ्या अक्षरात काय काय येतं बघ? आ. आ. र मध्ये उ मिसळायचं. रू आणि श, षटकोणाचं. आरुष. आलं बरोबर? आरुष, बरोबर.
आता तनुष अनम्यूट कर. सर माझं नाव घे पण. हो साध्या, तुझं पण नाव घेऊया. तुमच्या अक्षरात जोडाक्षर आहेत ना, आपण घेऊया. जोडाक्षर थोडस उच्चार वेगळा असतो. तुझं स्वरितचं साध्या. हा साध्या, हो तुझं पण घेऊया. तनुष अनम्यूट कर. हा बघ, आता तुझ्या अक्षरामध्ये काय काय येतं बघ. पहिलं कोणतं अक्षर? त. बरोबर, काना मात्र काही नाहीये. त्यानंतर न. न ला पहिला उकार देतो आपण, नू. न मध्ये उ, तनू. आणि नंतर श षटकोनाचं, बरोबर, श. तनुष. बरोबर, आलं लक्षात? आता तुला लिहिता येईल तुझं नाव? येते. छान, गुड. आता आपण घेऊया साराकडे. ओके, सारा अनम्यूट कर. तुझ्या नावामध्ये काय काय येतं? स. बरोबर, साराने लिहिलंय, छान. पण एकदा म्हणून दाखव. स मध्ये आपण काय मिक्स करतो? आ. बरोबर, सा आणि र. सेम र मध्ये पण आ ची मात्रा मिक्स करतो, रा. सारा. बरोबर, आलं लक्षात? आता आपण हेच शिकलो ना, कक्का किक्की म्हणजे कुठल्या अक्षरात कुठलं स्वर मिक्स केला, कुठल्या व्यंजनामध्ये कुठलं स्वर मिक्स केलं की उच्चार बदलतो. जसे की स मध्ये आ मिक्स केला, सा. र मध्ये आ, रा. सारा. ओके? आता स्वरित. आता स्वरितचा पण शेवटचं घेऊया, कारण पुढे आता मोठा वर्ग सुरू करायचा त्यामुळे आपल्या वर्गामध्ये स्वरित. बाकीने म्यूट वरती राहा. नंतर नेतो रात्री. बघा ते कसं. स्वरित अनम्यूट कर. हा, स्वरितच्या अक्षरामध्ये नावामध्ये कसं आहे? स्व पहिलं अक्षर आहे, जोडाक्षर येतं. त्यामध्ये कसं होतं? जे स आहे हा, ते अर्ध येतं. ओके, अर्धे. स्व आणि त्याला व जोडायचं. त्याचा व. उच्चार कसा होता? व. सु. हा. म्हणजे स व म्हणत नाही आपण. जर आपण स आणि व लिहिलं तर कसं म्हणून? स व. बरोबर, सर्व. पण हा. अर्ध स घेतलं म्हणून अर्धा उच्चार करायचा, स्व. स्व. ओके, स्व. आणि पुढे रई. तर र ला कुठली वेलांटी येणार? दीर्घ. बरोबर, दीर्घ. दुसऱ्याची री. म्हणजे री. री आणि हा. त. तला काही काना मात्र नाहीये, स्वरित असं होणार. ओके, Yes, आपला हा जोडाक्षर आलं झाला. व्यवस्थित? हा. आता अनन्या आणि बाकीच्यांची नावं राहिली आहेत, त्यांनी पण असं तुमचं नाव व्यवस्थित लिहा नोटबुक वरती. ओके, सगळ्यांनी. आणि आपलं नाव कसं येतं ते बघा. आता कुठला स्वर येतो, कुठलं व्यंजन येतं, आणि त्यांची जोड होऊन हे होते. ओके, आजचा क्लास आपण इथेच थांबूया. गृहपाठ सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी पाठवा. क ते झ पर्यंत सगळ्यांनी लिहायचं. का किती पूर्ण. राहिलो. आपण पुढच्या वर्गात घेऊया, कारण आता वर्ग बंद करावा लागेल, कारण पुढचा मोठ्या गटाचा वर्ग सुरू होतो ना, त्यामुळे आपल्याला 2-3 मिनिटं त्यांना हे करण्यासाठी द्यावं. ओके, होमवर्क काय आहे? होमवर्क क ते झ पर्यंत पूर्ण लिहायचे. पूर्ण का किती असं पूर्ण. क ते झ पर्यंत पूर्ण लिहायची. ओके, ठीक. ओके, चलो बाय, भेटूया पुढच्या वर्गामध्ये. प्रॅक्टिस करा या पूर्ण मराठी. बाय. बाय 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 बाय.